नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया नवीन कामगार संहिता लवकरच लागू होणार। यानुसार आठवड्यातून केवळ 4 तास काम तर 3 तास सुट्टी। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। राज्यामध्ये नवीन कामगार संहिता लागू होण्याचे संकेत येत आहेत। यानुसार कामगारांना केवळ आठवड्यातून 48 तास काम करावे लागणार आहे। 4 दिवस काम, 3 दिवस सुट्टी। सध्या रोज 8 तास काम, यानुसार 6 दिवस याप्रमाणे कामाचे तास हे 48 तास होत आहेत। तर नवीन कामगार संहितानुसार आठवड्याचे एकूण 48 तास यामध्ये बदल न करता रोजचे कामाचे तास 12 तास करून 4 दिवसांमध्ये कामाचे एकूण तास 48 तास होतात। यामुळे पुढील 3 दिवस सुट्टीचे प्रयोजन करण्यात आलेले आहे, ज्यामुळे कामगारांना आपले वैयक्तिक आयुष्य जगता येऊ शकणार आहे। अशा प्रकारचे कामाचे तास देशामध्ये जपान, इंग्लंड, फ्रान्स अशा देशांमध्ये कामगार नियम लागू आहे। या नियमांचे भारत देशाला देखील मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। भारत देशाला फायदा कसा? सध्या लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केला असता आपण लवकरच चीन देशाला मागे टाकून लोकसंख्येच्या दृष्टीने प्रथम क्रमांकावर पोहोचणार आहोत। यामुळे रोजगाराच्या मोठ्या समस्या सद्यस्थिती निर्माण होत आहे। वरील प्रमाणे नवीन कामगार संहिता लागू झाल्यास सलग 4 दिवस 12 तास काम करणाऱ्यांना पुढील 3 दिवस सुट्टी दिल्याने उर्वरित 3 दिवस इतर कामगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकणार आहेत, ज्यामुळे अधिकाधिक रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत। यामुळे सदर कामगार संहिता लवकरच लागू होण्याचे संकेत आहेत। पुन्हा भेटू अशाच एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।